माझ्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी तू हर तऱ्हेने प्रयत्न केलीस. जेव्हा खेळ तुझ्या हातातून निसटायला लागला तेव्हा तू हा डाव केली. पांडुरंगा शपथ घाबरू नकोस तू पोलिसांकडे किंवा कोणाकडे तुझी तक्रार नाही करणार. पण इथून पुढे एक क्षणही मी तुला सुखाने जगू नाही देणार. काय बोलतेस? आतापर्यंत तुझ्यासाठी मी हे सगळं करत होते आणि जानकी पुढच्या एका मिनिटाच्या तू माझ्या डोळ्यासमोरून गेली नाहीस ना तर पुढच्या काही दिवसात मी जे करणार आहे ना ते मी आत्ताच करेन. मी या घरातून बाहेर जाण्यातच बऱ्याचशा लोकांच्या प्रश्नांची राधिका, माझी मानसिकता बरी नाही. स्पष्ट बोल, काय झालंय याची कल्पना आहे ना तुला? हो, खूपच धक्कादायक बातमी आहे ती. खरं तर तुम्ही तिथे. आम्ही निघालोय तिथेच जायला. अरे आम्ही नाही, तू एकटाच जा बाबा. एकतर रागात बघितलं की मला कसं तरीच व्हायला लागते. नुसतं कोणी कोणाला टोचून बोललं तरी सहन होत नाही मला. बस परशू, काही वेळापूर्वी काय सांगितलं तुला लक्षात आहे ना? अरे चुकलं बाबा, चुकलं माझं. वहिनी, अरे बाबा चुकलं. वहिनी म्हणलं हे पण चुकलं. हा बाई चला. राधिका, आज चल तू. नरसिंहराव नको. आत्याबाईंनी मला आज संध्याकाळच्या आत घराबाहेर जायला सांगितलं. राधिका, या घरात तुला मी थांबवलंय, त्यामुळे बाहेर कधी जायचं हे सुद्धा मीच ठरवेन. चल आतमध्ये. परशू, बॅग घ्यायची. नाही मामा, नरसिंह किल्लेदाराला संपवल्याशिवाय मी माझं वेगळं छान असं आयुष्य जगू शकत नाही. आणि मामा, तू कितीही म्हणालेस तरी आता हे प्रकरण मी संपवणार. मी परशुदादांना पाहिलंय. खोटी दाढी लावून आले होते ते. ती दाढी उतरवताना मी त्यांना पाहिलंय. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि त्या परशूनं काय घोडं मारलंय तुझं? का सारखे त्याच्यावर आरोप करतेस तू? मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना तिकडे पाहिलंय. मग जास्त शहाणपणा करू नकोस आणि त्या फालतू पोरासाठी माझ्या भावावर आरोप करू नकोस. बघतेस काय माझ्याकडे? निघ इथून, निघ. जाणारा म्हणा आधी माझ्या नवऱ्याचा आणि आता माझ्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतलाय. संपून टाकलं रे सगळं, संपून टाकलं तरी संपून टाकलं. आणि म्हणूनच आता मला त्याला संपवायचंय. पण माझं आर्यन गेलं नसं. माझं आर्यन. जानकीनं स्वतः मला येऊन सांगितलं, तिने तुला पाहिलं हॉस्पिटलमध्ये म्हणून. दाढी काढायची इतकी घाई का झाली होती तुला? हा ते होय. आता झालं ते झालं रे बाबा, पुढं काय करायचं ते सांग. दुसऱ्या कोणाला जाऊन सांगितलं असतं ना तर गजा आड गेला असतास. मी गजाआड गेलो असतो आणि माझ्या माग तू पण आला असतास. जास्त शहाणपणा करू नको परशो. तूच माग एकदा मला म्हणाला होतास मी कुठलं बी काम असं करतोय की माग कुठला पुरावा ठेवत नाही. आता जानकी वहिनींचा पुरावा आहे की नाही माग, मग त्याचं काय करायचं? का तो संपून टाकू कायमचा? परशो, इथून पुढे हा विषय बंद. हॉस्पिटलमध्ये चूक केल्यास ना ती बाद झाली. या पुढच्या तुझ्या कुठच्याही चुकीला माफी नाही. निघ. आम्हाला कसं वाचवायचं त्याचा विचार करा जरा दादासाहेब. अख्ख्या जगासमोर मी हे सिद्ध करू शकतो. तू माझ्या बरोबर दिल्लीला होतास ते. तू त्याची काळजी करू नको. निघ आता. म्हणजे काय होणार नाही मला. थँक्यू.